महाराष्ट्र राज्यातील कृषी विक्रेत्यांचा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर आज संप आहे। त्याच पार्श्वभूमीवर जे सध्या आपण पाहू शकतो की करमाळ्यातील जे आहे ते कृषी जी केंद्र आहेत ते सध्या बंद आहेत। यामध्ये जे आहे ते जवळपास ज्या प्रमुख 8 मागण्यांसाठी जो आहे तो संप जो आहे तो पुकारलेला आहे। हा बेमुदत संप असून यामुळे जे आहे आंदोलनामध्ये जे राज्यातील कृषी सेवा केंद्र जे आहेत ते आज बंद आहेत। यामध्ये विक्रेत्यांच्या प्रमुख प्रमाणे ज्या आहेत 8 मागण्या आहेत घेतलेल्या सॅम्पलचे आणि यापुढे घेतल्या जाणाऱ्या सॅम्पलचे पैसे मिळावे, खत कंपन्यांकडून होणाऱ्या जाचक लिंकिंग पद्धतीला कायमस्वरूपी विरोध आहे। तसेच अनधिकृत एजंट मार्फत होणारी कीटकनाशके व खतांची विक्री तात्काळ जी आहे ती थांबवावी। ऑनलाईन व ॲपद्वारे व बियाणे विक्री निर्वहन करण्यास देखील जो आहे तो खत विक्रेत्यांचा विरोध आहे। खत विक्रेत्यांवरती जे लादलेले जाचक नियम अटी जे आहेत त्या रद्द कराव्या। तसेच अनधिकृत BHT बियाणे विक्रीवर कडक जी आहे ती बंदी आणावी अशी देखील त्यांची मागणी जी आहे ते खत विक्रेत्यांची जी आहे ते करण्यात येते। तसेच या नवीन बियाणे व कीटनाशक कायद्यातील अन्यायकारक ज्या तरतुदी आहेत त्या देखील रद्द कराव्यात। किरकोळ चुकांवर दुकानावर होणारी जी कडक कारवाई आहे ती देखील रद्द करावी अशी देखील मागणी जी आहे त्या अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या कृषी विक्रेत्यांच्या असून यामुळे जे आहे ते सध्या शेतकऱ्यांना देखील या संपाचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो फटका बसणारा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते अनेक बागा असतील, केळीच्या असतील, तसे वेगवेगळ्या बागा आहेत त्या बागांसाठी देखील वेगवेगळी रासायनिक कीटकनाशके लागतात, तर शेतीसाठी देखील खत औषधे लागतात। ती औषधे हे दुकानं बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे हा संप जो आहे तो बेमुदत संप असून हा संप संपणार कधी असा जो प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांमधून विचारला जातोय। सरकार या संपाकडे कशा पद्धतीने बघतोय व हा संप मिटवण्यासाठी सरकार आणि या विक्रेत्यांमध्ये आहे तो बैठक होऊन हा संप कधी मिटणार याकडे जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।